आहे आणि यावेळेला धावत्या या सामन्याचं धावतं समालोचन घेऊन येत आहेत मिस्टर उत्कर्ष. थँक्यू सो मच प्रशांत सर. तर जाऊया मॅच कडे. एका बाजूला रॉकी ग्रुप टेंबी खोडावे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल कुर्लाई सरतोडी. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे येत्या आगामी काळात नक्कीच तुम्ही 30 डिसेंबर ते 8 जानेवारी क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा अर्थातच रॉकी ग्रुप चषक स्वतः ह्या स्पर्धेचे शिल्पकार रॉकी दादा आपण बघू शकाल शॉर्ट कव्हर मध्ये आहेत. तिथे देखील नक्कीच त्यांनी इन्व्हिटेशन दिलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. 1 तारखेला मी देखील तिथे जॉईन होणार त्याबद्दल तुमचे आभारी आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. एका बाजूला रॉकी ग्रुप टेंबी खोडावे तर दुसऱ्या बाजूला कुर्लाई सरतोडी. मॅच इज ऑन. दोन्ही संघांना विनंती असेल तुमचा 12th मॅन इथे पाठवायचा आहे. तर थँक्यू. दोन्ही 12th मॅन इथे आलेले आहेत. तर गोलंदाजी मार्कवर कामेश तर फलंदाजी मार्कवर एका बाजूला आहे तुषार. पहिला चेंडू कामेश. यावेळेस खोलवाटपाचा चेंडू पहिल्या चेंडूवर दांडी गोल आणि तुषार सारखा एक मोठा फलंदाज तंबूच्या आचऱ्याला परततोय. थँक्यू व्हेरी मच. कारण काही आपले जे प्रायोजक आहेत त्या दिशेने देखील जातो आहे. प्रथम पारितोषिक चषक रॉकी ग्रुप टेंबी खोडावे यांच्या माध्यमातून, द्वितीय पारितोषिक चषक शिवनेरी क्रिकेट ग्रुप विरातन यांच्या माध्यमातून, तृतीय पारितोषिक चषक राकेश संतोष गरत विठ्ठलवाडी, चतुर्थ पारितोषिक चषक कल्पेश पाटील विठ्ठलवाडी, त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज चषक साईशा नवजोत किणी विठ्ठलवाडी, उत्कृष्ट फलंदाज चषक कुंदन सुभाष गरत विठ्ठलवाडी, मालिकावीर चषक ब्रदर्स ट्रॉफी मालिकावीर सायकल 3011 विनोद पाटील राजनपाडा यांच्या माध्यमातून, संघमालक 3011 बाप्पा मोरया विठ्ठलवाडी. या सर्वांचे मनापासून धन्यवाद. अप्रतिम असं आयोजन या स्पर्धेचा बाप्पा मोरया चषक 2022 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतो आहे. विशेष करून स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा, जे उत्कृष्ट खेळाडू होते ते आपल्याबरोबर नाहीत, त्यांच्या आठवणींना त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा देणारी ही स्पर्धा. नक्कीच खूप चांगली स्पर्धा आहे. इथे जर पाहिले तर पहिल्याच चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त केलाय कामेश आणि यावेळेस पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र दुसरा विकेट. काही कमालीची गोलंदाजी साध्य करतोय. पुन्हा एकदा जाऊया संगीत कक्षात. यस डीजे रॉकी ग्रुपच्या नावाला आता जोरदार डिमांड आला. 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 थँक्यू सो मच. खूप चांगलं संगीत रॉकी ग्रुपचं आपण ऐकतोय. नक्कीच खूप चांगलं संगीत कक्षातून आमचे डीजे ऑपरेटर कार्य करत आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर 2 चेंडूंमागे 2 गडी बाद झालेत. इथून मात्र संघर्ष करावा लागेल फलंदाजांना. यावेळेस मात्र सॉफ्टहँडने खेळून काढल्या. तिथे मात्र भूपेश रॉकी स्वतः तिथे आहेत. तर यावेळेस कुठेतरी गसाड फेकी असं म्हणायला हरकत नाही, परंतु एसटी रक्षणासाठी पूर्णपणे इथे 100पैकी 100 गुण दिले पाहिजेत त्यांच्या एफर्टसाठी. खूप चांगला एसटी रक्षणाचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला होता. इथून जर पाहिलं तर एकंदरीत 3 धावा पळून काढल्या जात आहेत. 3 चेंडू आणि 3 धावा. 100चे स्ट्राईक रेट स्कोर कार्ड सध्याचा पळतोय. पुन्हा एकदा जाऊया प्रशांत आठवडे सरांकडे. उत्कृष्टचा आवाज आपण खूप छान पद्धतीने ऐकताय. मैदानामध्ये सामना देखील पुन्हा एकदा रंगलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ आणि आता द्वारकामाई चिखलपाडा संघाचे माजी कर्णधार रोहिदास रामचंद्र गरत चिखलपाड्याचे सुपुत्र आहेत. त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाची आर्थिक मदत आली. त्यांचे मनापासून धन्यवाद. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर करा. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू व्हेरी मच. 3 चेंडू आणि 3 धावा फलकावर लागले जातात. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन कामेश. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे पूर्णपणे स्विंग अँड मिस. खरंच खूप चांगली गोलंदाजी. कामेश लीड करतोय आपल्या संघाला नक्कीच गोलंदाजी करण्याच्या माध्यमातून. इथून मी म्हटल्याप्रमाणे संघर्ष करावा लागेल. संघर्षाशिवाय पर्याय नाही. आयुष्य असेल तर संघर्षाशिवाय तुम्हाला एक चांगलं आयुष्य बघायला मिळणार नाही. सगळेच दिवस सुखाचे असतील तर मग कठीण दिवस काय त्याची सुद्धा जाण होत नाहीये. फलंदाजांना आता सध्या कठीण दिवस आले आहेत. इथून संघर्ष करून पुढे जायचं आहे, कारण पहिले 2 ट्रम्प कार्ड आपले तंबूच्या असायला परतलेत. तुषार आणि एका बाजूला जर पाहिले तर स्वप्नील, हे 2 खेळाडू तंबूच्या असायला परतलेत. इथून मात्र आपल्या खांद्यातलं बळ दाखवावं लागेल. संघाला मात्र उचलून घ्यावं लागेल. यावेळेस
गुड नाईट एक तमाशा देख काही कम्मालीचा फटका सजवलाय चेंडू मात्र निघून जाईल सरळ मिड विकेट त्यांच्या डोक्यावरून 6 धावा थँक्यू सो मच मी म्हटल्याप्रमाणे संघर्ष हे प्रगतीचं आमंत्रण आहे जो स्वीकारतो तोच पुढे जातो यावेळेस फलंदाज पुढे गेलाय पुन्हा एकदा यावेळेस मात्र ताकदवान फटकेबाजी कम्मालीचा मात्र चेंडूला टोलवलाय चेंडू होता स्लॉट मध्ये त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये पुन्हा एकदा जाऊया संगीत कशात आहे थँक्यू डीजे कुंदन अप्रतिम अशा पद्धतीनं यावेळेला आपण पाहू शकता डीजे ऑपरेटरचं काम करतायत अभय जनार्दन पाटील अमोलचे मामा टेंबी कोडव्याचे सुपुत्र आहेत 1111 रुपये आर्थिक मदत संतोष आबा घरत विठ्ठलवाडी 1000 रुपये अमर केक हाऊस अमर भोईर जलसार 1000 रुपये पृथ्वी हरदास केणी विठ्ठलवाडी 1000 रुपये अमोल फ्रेंड्स ग्रुप 5000 रुपये सर्वांचे मनापासून आभार थँक्यू व्हेरी मच यावेळेस मात्र बॅक टू बॅक 2 षटकार येतात मी म्हटल्याप्रमाणे जरी 2 फलंदाज तंबूच्या आचऱ्याला परतले असतील परंतु तुम्ही माझ्या संघाचा एक महत्त्वाचा हिस्सा आहे जर मी टॉप 11 मध्ये गणला जातो तर नक्कीच माझ्याकडे काहीतरी आहे म्हणूनच मला इथे निवडलं जात आहे आणि त्याची जाण असलेली ही फलंदाजी काही कमालीच्या चेंडूला मात्र डिस्पॅच करतोय फलंदाज एका बाजूला आपण बघू शकाल सिद्धार्थ एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न आहे तुषार गेल्यानंतर मात्र इथे मी करीन हा आत्मविश्वास त्याने दाखवलाय धावांची गती पहिली स्कोर काढला तर 15 धावा फलकावर आहे चेंडूचा जर विचार केला तर पहिले षटक एकंदरीतरित्या चांगल्या रीतीने संपलाय कुठेतरी वाटलं होतं की फलंदाजी करणारा संघ कुठेतरी मागे खिसला जातोय की काय परंतु शेवटचे 2 चेंडू वा काही कमालीची फटकेबाजी ते सजवलंय पुन्हा एकदा बॅक टू द प्रशांत आदवडे सर उत्कर्ष अप्रतिम खेळ मैदानामध्ये यात काही शंका नाही परंतु स्पर्धेला जे आर्थिक दाते आहेत त्यांचे किंवा सडळ असताना जे मदत केले त्यांचे आभार मानणं आपलं आद्य कर्तव्य आहे नरेश पांडुरंग किणी विठ्ठलवाडी 1000 रुपये सनशाईन प्री स्कूल 1000 रुपये स्नेहा जितेंद्र गाबर्ड यांच्या माध्यमातून 1000 रुपये अर्शल पाटील आर्मी मॅन सफाळीचे सुपुत्र आहेत 2000 रुपये तर विठ्ठल रुक्माई इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर 1550 त्यांचे देखील मनापासून आभार शीतल विकास पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत मांडे विठ्ठलवाडी 5000 रुपये आपण दिलेले आहात सर्वांचे हृदयाच्या अंतकणापासून मनापासून धन्यवाद थँक्यू व्हेरी मच नक्कीच बक्षीस दाते खूप महत्वाचा रोल आहे कारण आपल्या समोर जे दिसत असेल चित्र जे मात्र खूप चांगलं आहे काय मैदान आहे काय स्पर्धा आहे परंतु त्याच्यासाठी बक्षीसदाते जे आहेत त्यांचा खूप महत्वाचा रोल आहे या स्पर्धेसाठी एकंदरीत पुन्हा एकदा मॅच कडे जाऊया 16 धावा फलकावर लागल्या जातात षटक क्रमांक दुसऱ्याच्या प्रारंभीच पहिल्याच चेंडूवर खूप चांगल्या रीतीने सिंगल इथे मात्र पॉइंट रिझन मध्ये मिळवतोय फलंदाज एका बाजूला जर पाहिलं तर सिद्धार्थ तर दुसऱ्या बाजूला रोहन सिद्धार्थने मात्र त्याची घातकता दाखवलाय एका बाजूला रोहन एक सपोर्टिव्ह रोल म्हणून चांगल्या रीतीने कार्य करतोय दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तुषार असेल गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा होता यावेळी चेंडू मात्र कार्पेटला रोल करतो कावकोना रिझनचा क्षेत्ररक्षक आहे खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे देखील झालंय 2 धावा काही रोखू शकत नाही 2 फलंदाजांमध्ये मात्र एक चांगला समन्वय पाहायला मिळतंय धावांची गती पहिली स्कोर काढला तर 2 ने भर केली जाते 18 धावा 18 ऑन द बोर्ड लागल्या जातात आजच्या दिवसातला मात्र हा तिसरा सामना असेल एका बाजूला सरतोडी तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल रॉकी ग्रुप टेंबी खोडावे काटेकी टक्कर आहे यावेळी फलंदाज एका बाजूला हवी होतोय एका बाजूला मधल्या पॅच मध्ये गोलंदाज सुद्धा वर येतात परंतु पाहूया हेच तर क्रिकेट आहे आणि यावेळेस पुन्हा एकदा सिद्धार्थच्या बॅट मधून खणखणीत दर्शनीय स्ट्रोक यस डीजे धन्यवाद डीजे एकंदरीत स्कोर कार्डचा जर विचार केला तर 24 धावा फलकावर दिसतात सिद्धार्थचा तुम्ही वैयक्तिक स्कोर कार्ड पाहताय तर जवळजवळ 20 धावा त्याने स्वतः बनवलेल्या आहेत आपल्या संघासाठी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे खूप चांगली फटकेबाजी इथे होत आहे घातकता मात्र दाखवतोय फ्लॅट सिक्सेस मात्र आपल्याला त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाल्या यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढतोय स्वतः रॉकी तिथे आहेत पाहूया जेल टिपला जाईल का आणि यावेळेस मिस जज होतोय चेंडू मात्र 1 बाउंड क्षेत्ररक्षण केले जाईल एक्स्ट्रा कव्हर मध्ये तिथे मात्र 2 धावा सहजरित्या परिपूर्ण केल्या जातील धावांची गती पहिली स्कोर काढला तर 26 धावा षटक क्रमांक दुसरं चालू असताना मात्र आपण बघू शकाल हा चेंडू देखील पंचांनी कळवलाय की नो आहे येणारा चेंडू मात्र आपण पाहतोय नो म्हणजेच नक्कीच फ्री हिट कडे लक्ष असणार आहे फ्री हिट आहे आपण पाहूया या चेंडूवर मात्र काय केलं जाईल रोहन 11 एडमंड अमरदीप क्रीडा मंडळ जलसर संघाच्या कॅप्टन विनंती आपण आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेने या
रोहान 11 एडमन अमरदीप क्रीडा मंडळ जलसा आपण फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्याकरता आमच्या समालोचन कक्षामध्ये घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपले टी शर्ट आपण घेऊन जायचं आहे. दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती आहे आपण समालोचन कक्षाच्या दिशेने या. नक्कीच या चेंडूवर मात्र नक्कीच 3 धावा मिळाल्या. 27 धावा बघा नीट, कारण येतोय फ्री हिट वर मात्र किती धावा जमवल्या जातील. घातकता मात्र चांगल्या रीतीने दाखवले सिद्धार्थने आणि सिद्धार्थ हाच फलंदाज मात्र स्ट्राईकला असेल. फलंदाजाला कुठेतरी धडकी भरली असेल, कारण काय कमालीची फटकेबाजी 3 षटकारचे बघायला मिळाले. यावेळेस मात्र फ्री हिटचे संकेत पंच आशुतोष व्यवहारे सर पोहोचवतायत. तर पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा आणि यावेळेस पुन्हा एकदा आकाशाला मात्र कुठेतरी गवसणी घालणारा फटका. चेंडू निघून जाईल सरळ सीमा रेषा पलीकडे. षटकार थँक्यू सो मच. यावेळेस नक्कीच मी म्हटल्याप्रमाणे सिद्धार्थ याने मात्र नक्कीच मी करेन हा आत्मविश्वास घेऊन आतापर्यंत मात्र खूप चांगली फटकेबाजी केली आहे. एकंदरीत जर पहिला गोलंदाज कामेश, गोलंदाज तुषार याला कुठेतरी खूप अचूक फटकेबाजी ज्याने दाखवून दिले. प्रत्येक बॉल मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड, डेलिशियस टायमिंग मात्र आपण पाहतोय फलंदाजच्या माध्यमातून. स्कोर कार्डचा जर विचार केला तर 33 धावा. 33. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर इन टू दी गॅप क्लास मात्र बघायला मिळतो. नक्कीच खूप सुंदर फटका. तुम्ही मात्र नक्कीच ह्या फटक्याला किती वेळा बघा, मनमोहक फटका आहे. येतोय चौकार. थँक्यू सो मच. नक्कीच आता देखील डोळ्याच्या समोर तो फटका मात्र बघायला मिळतोय. नक्कीच जो रूटचा क्लास, विराट कोहलीचा क्लास नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्ह कमालीचा फटका मात्र सजवला फलंदाज सिद्धार्थ यांनी. यावेळी साकू टप्प्याचा चेंडू होता. चेंडू मात्र नक्कीच फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षण चांगल्या रीतीने केले जात आहे. धावांची गती पहिली स्कोर काढला एकंदरीत आपण बघू शकाल ते म्हणजेच 38 धावा, 38 ऑन द बोर्ड. तुषार तुकासारखा खेळाडू बाद असताना सिद्धार्थ याने मात्र नक्कीच आपल्या संघाला आपल्या खांद्यावर उचलून घेतले म्हणायला हरकत नाही. ओव्हर टू यू प्रशांत आदवडे सर. अतिशय उत्कृष्ट असा फटका होता. कव्हर ड्राईव्ह केला होता खूप छान पद्धतीनं. त्यानंतर बॅकफुटला ऑन साईडला फुलचा फटका, म्हणजे कॉपीबुक स्टाईलमध्ये पुस्तकी फटके या ठिकाणी खेळले जातात. यानंतर होणारा सामना रोहान 11 एडमन अमरदीप क्रीडा मंडळ जलसार या 2 संघादरम्यान आहे. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती करते आपण आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेने घ्यायचे. रोहान 11 एडमन अमरदीप क्रीडा मंडळ जलसार आपण आपलं किट घेऊन जायचं. त्याचबरोबर फॉर्मॅलिटीज पूर्ण करायचे आहेत. मैदानामध्ये जर बघितलं तर सुरू असलेला सामना 2 मातबर संघामध्ये कुर्लाई सरतोडी आणि रॉकी ग्रुप टेबिकोडाबे. आपण पाहताय बाप्पा मोरया चषक 2022 पहिला दिवस आणि दुपारच्या कडक उन्हामध्ये उत्कर्ष यावेळेला उत्कृष्ट खेळ सुरू आहे आणि त्याचं धावतं वलन देखील आपण पाहू शकता. अतिशय उत्कृष्टपणे उत्कर्ष या ठिकाणी करतो आहे. पलसाचा पान नांगाया बेसना तारप्याचे मुजिक वनाचा ठेस. पलसाचा पान नांगाया बेसना तारप्याचे मुजिक वनाचा ठेस. थँक्यू सो मच. धन्यवाद डीजे. तर नक्कीच आजच्या दिवसात पहिल्या 2 षटकात कोणी 39 धावा जमवल्या असतील, 38 धावा जमवल्या असतील तर मात्र हा संघ आहे. खूप चांगली फटकेबाजी, एक कडक फटकेबाजी मात्र आपल्याला बघायला मिळते. दुपारच्या कडक उन्हात कडक बॅटिंग म्हणायला हरकत नाही. फलंदाज एका बाजूला आपण बघू शकाल सिद्धार्थ याला. गोलंदाजी मार्कवर कामेश वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 3रं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. 5 षटकांची मॅच आहे. जसं जेवढं घाई करता येईल तेवढी मात्र करा, कारण सहकार्य करायचं आहे. खूप चांगली स्पर्धा आहे आणि तुमचं सहकार्य हे खूप महत्वाचं असेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला मात्र फटका फेकवलाय. तिथे मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. चांगली फेकी आहे. धावसंख्या एक इथे देखील मिळेल. 39 धावा फलकावर लागल्या जातात. एक चांगली मॅच बघायला मिळेल नो डाऊट, कारण ज्या प्रकारे आता फटकेबाजी होते त्याच प्रकारची फटकेबाजी आपण रॉकी ग्रुप टेंबी खोडावे इथे देखील पाहू शकाल. तर नक्कीच येणाऱ्या काळात कोण जिंकतोय आणि कोण हरतो हे बघणं सुद्धा तेवढंच
गरजेचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू कामेश मात्र खूप चांगला क्षेत्ररक्षण करतोय. तेवढीच चांगली फेकी होती. यष्टीरक्षण मात्र चाणक्य आहे, चतुर आहे. नक्कीच जॉनी बेरिस्टो, जॉस बटलर, पार्थिव पटेल, महेंद्रसिंग धोनी यांची मात्र आठवण करून देत असताना एकंदरीत एसटी उद्ध्वस्त करत होता. यष्टीरक्षक आपण बघू शकाल. 2 चेंडूंचा खेळ झाला, धावा झाल्यात 39. मॅच नंबर 3 आजच्या दिवसातली आपण पाहतोय. आजचा दिवस या स्पर्धेचा पहिला. बाप्पा मोर्या क्रिकेट ग्रुप विठ्ठलवाडी आयोजित स्वर्गवासी अमोल पाटील याच्या स्मरणार्थ बाप्पा मोर्या चषक 2022. यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू समोरच्या दिशेने मात्र कार्पेटला रोल करत 2 धावा इथे मात्र मिळणार नाही. इथे एका धावेने सॅटिस्फॅक्शन दाखवतोय फलंदाज. धावांची गती पहिली स्कोर काढला तर 40 धावा धाव फलकावर आहेत. षटक क्रमांक 3 चालू असताना एकंदरीत जर पाहिलं तर 3 चेंडू फेकून झालेत. म्हणजेच इथून येणारे अजून देखील 15 चेंडू तुम्हाला बघायला मिळतील. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तेवढीच चांगली फेकी सुद्धा आहे. षटक क्रमांक 3 कुठेतरी असताना फलंदाजांना बांधून ठेवण्याचं कार्य कामेश करतोय. पहिल्या षटकात त्याला देखील 2 षटकार लगावल्या गेल्या होत्या, परंतु आता मात्र खूप चांगली गोलंदाजी असं म्हणायला हरकत नाही. 4 चेंडूंचा खेळ झाला, 41 धावा. 41 नंबरचा जर तुम्ही विचार करताय तर श्रेयस अय्यर आपल्या बँड्राचा खेळाडू, मुंबईचा खेळाडू, ज्याने मात्र न्यूझीलंडमध्ये आपलं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं गेलं अगेन्स्ट न्यूझीलंडच्या विरोधात. यावेळी चेंडू पायावर जाऊन आदळतोय. नक्कीच डायरेक्ट हिट्स पंच आशुतोष व्यवहारे सर यांचा मात्र काही रिप्लाय चांगला येत नाही. धावांची गती पहिली स्कोर काढला, इथे मात्र स्टंप्सला हिट करून चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषा पलीकडे चौकार. धावांची गती जर पाहिली इथून तर नक्कीच आपण बघू शकाल हा एकंदरीत धावा मिळतात त्या म्हणजेच 5. 46 धावा, 46 ऑन द बोर्ड. कुठेतरी नशिबाची साथ मिळाली नाही असं म्हणायला हरकत नाही. स्टंप्स हिट झाला, चेंडू हिट झाला स्टंप्सला आणि मात्र सरळ निघून गेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, फाईन लेग रिझन मध्ये कोणीही क्षेत्ररक्षक नव्हता. स्वतः पॉईंटचा खेळाडू धावत आला होता, परंतु तिथपर्यंत उशीर झाला होता असं म्हणायला हरकत नाही. चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषा पलीकडे चौकार. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र नक्कीच येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस नक्कीच पाहायला गेलं तर एक धाव इथे देखील मिळेल. 47 धावा, 47 ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. एकंदरीत चेंडू मात्र या षटकातले हाताळून झाले 6. 3 षटकांचा खेळ व्यवस्थित इथे संपलाय. उर्वरित 12 चेंडू आहेत. 12 चेंडूंमागे मात्र टार्गेट कितीचं सेट होईल त्याच्याकडे मात्र नक्कीच प्रेक्षकांचं लक्ष आहे. उत्कृष्ट. यावेळेला जर बघितलं तर रुहान 11 एडमंड आणि अमरदीप क्रीडा मंडळ जलसार या दोन्ही संघांना विनंती असेल, प्लीज आपण आमच्या व्यासपीठाच्या दिशेने या. आपल्याला यावेळेला टी शर्ट दिला जाईल. या स्पर्धेचं वैशिष्ट्यपूर्ण अशी गोष्ट आहे, टी शर्ट दिले जात आहेत आणि खूप छान पद्धतीने प्रत्येक संघाचा जो संघनायक आहे त्याचा सन्मान देखील व्यासपीठावरती केला जातोय. जे आमचे प्रायोजक आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद. रुहान 11 एडमंड, अमरदीप क्रीडा मंडळ जलसार दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. अगदी थोड्याच वेळात 12 चेंडू नंतर टॉस केला जाणार आहे. तत्पूर्वी आपण यावेळेला आपला टी शर्ट परिधान करायचा आहे. बाप्पा मोर्या क्रिकेट ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोर्या चषक 2022 दिमागदार असं आयोजन, दिमागदार असा सोहळा. पाहूया याची देही याची डोळा. मैदानामध्ये खेळ रंगलेला आहे. जाऊया पुन्हा उत्कर्षकडे. नक्कीच खूप चांगला खेळ मात्र इथे रंगला जातोय. 3 षटकांचा खेळ झाल्यानंतर धावांची गती पहिली स्कोर काढला तर 47 धावा. झपाट्याने मात्र धावांचा वेग वाढला होता दुसऱ्या षटकात, परंतु तिसऱ्या षटकात येऊन पुन्हा एकदा अंकुश देण्याचं कार्य केले कामेश यांनी. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सत्यवान गोलंदाजी मार्कवर आहे. टेम्बिकोडा प्रीमियर लीग मध्ये ह्याने देखील प्रभावित केलं होतं. यावेळी नक्कीच मी म्हटल्याप्रमाणे सत्यवान याने प्रभावित केलं होतं. पहिल्याच चेंडूवर मात्र आपला क्लास दाखवतोय. कुठेतरी नक्कीच कटर गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवर निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. खूप उशिरा नका होईना, परंतु निर्धाव चेंडू येणं हा मात्र इथे दिसतोय. धावांची गती पाहिली तर नक्कीच 47 वर स्थिर आहे. 11 चेंडू अजून देखील बाकी आहेत त्या पहिल्या फेरीतले आणि येणाऱ्या चेंडूंमागे पाहूया फलंदाज काय करतील. यावेळी पुन्हा एकदा सत्यवान, इथे मात्र नक्कीच चतुर गोलंदाजी होत आहे. विकेटचं पतन, कुंदनला मात्र संधी देऊया. यस डीजे. नाम पल्साचा पान नांगाया बेसना तरप्याचे मुजिक वनाचा या ठेस. पल्साचा पान नांगाया बेसना तरप्याचे मुजिक वनाचा या ठेस.
चला थँक्यू डीजे. थोडी घाई करत चला, टीम मिटिंग्स कमी घ्या. जाऊया मॅच कडे. पुन्हा एकदा 47 धावा फलकावर लागले तर सत्यवान मात्र गोलंदाजी मार्कवर येत असताना पहिलेच 2 चेंडू निर्धाव फेकले, त्यामध्ये एक मात्र विकेट्स आपण बघू शकाल. सत्यवानच्या माध्यमातून नवीन फलंदाज न्यू मॅन इन मिस्टर सागर नवीन फलंदाज येतोय. सागरला मात्र नक्कीच अथांग सागरासारखी फलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. जसा सागर मोठा आहे त्या प्रकारे सागरासारखी मात्र इथे फलंदाजी झाली पाहिजे, कारण 47 धावा झाल्यात. गुड फाईट मात्र नक्कीच बघायला मिळेल. इथून मात्र तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे. जेवढे जास्तीत जास्त धावा जमतील ते मात्र तुम्ही टार्गेट सेट करणारी टीम आहे. तुम्हाला चेस करायचे नाही, तुम्हाला टार्गेट जास्तीत जास्त मोठा करावा लागेल. चला प्लीज, जे आमचे डान्सर आहेत त्यांना विनंती आहे, तुम्ही मॅच चालू असताना मात्र मध्ये जाऊ नका. तुम्हाला विनंती असेल, चला पटापट मैदानाच्या बाहेर यायचं आहे. गोलंदाजी मार्कवर सत्यवान आहे. पहिल्या चेंडूवर निर्धाव, तदनंतर मात्र विकेट. यावेळी तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राईट हँड राऊंड विकेटचा ओव्हर द विकेटचा मारा आहे. यावेळी फ्लिक केल राहुल कॉपी बुक स्टाईल. काही कमालीचा स्ट्रोक बघायला मिळाला. पिकअप स्ट्रोक, चेंडू निघून जाईल सरळ 6 धाव्यांसाठी. चला तर नक्कीच खूप कमालीचा फटका सजवला. केएल राहुल कॉपी बुक स्टाईल. पिकअप स्ट्रोक मात्र बघायला मिळाला. पहिल्या चेंडूचा आस्वाद घेत असताना डगआउट मधून सेट होऊन आलेला फलंदाज सागर. खूप चांगली फटकेबाजी होते. यावेळी पुन्हा एकदा फ्लॅट 6 खेळण्याचा प्रयत्न. यावेळी कमालीचं क्षेत्ररक्षण. टाळ्या झाल्या पाहिजे त्या क्षेत्ररक्षकासाठी. जवळजवळ चेंडू 1 सेकंद तुम्ही मागे पुढे होताय तर हा मात्र नक्कीच चौकारामध्ये कन्वर्ट होतोय, परंतु इथे या चतुर चपळाईने मात्र क्षेत्ररक्षण झालंय. नक्कीच इथे मात्र 2 धावा सेव्ह केल्या तसं म्हणायला हरकत नाही. धावांची गती पाहिली तर 55 धावा. 55 ऑन द स्कोर कार्ड. येणारे चेंडू मात्र या षटकातले अजून देखील 2 बाकी आहेत. पहिल्या 4 चेंडूंमागे 8 धावा खर्च केल्यात. शेवटच्या 2 चेंडूंमागे किती धावा खर्च करतो ह्याच्याकडे देखील लक्ष आहे. खूप चांगली स्पर्धा आणि त्या स्पर्धेचं एक केंद्रबिंदू आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग. जिथे जागा मिळेल तिथे सावलीच्या ऋषीने नक्कीच स्थानापन्न होऊन या मॅचचा आनंद घेत आहेत. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी उत्कर्ष पाटील या स्पर्धेमध्ये सहर्ष असं हार्दिक स्वागत करतोय. आपण बघत आहात बाप्पा मोरया चषक विठ्ठलवाडी 2022 घमासान. खूप चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेचा पहिला दिवस आज आपण पाहतोय. सफाळे गट आजचा मात्र ह्या स्पर्धेचे टीम्स आपण पाहतोय. 10 टीम्स आहेत. खूप चांगल्या मॅचेस आजच्या दिवसात तुम्हाला बघायला मिळतील, नो डाऊट. पुन्हा एकदा यावेळी वेगवान गोलंदाजी सत्यवान याने मात्र सिद्धार्थ समोर मात्र हा चेंडू तिसरा चेंडू डॉट फेकले म्हणायला हरकत नाही. एकंदरीत जर विचार केला तर षटक क्रमांक 4 समाप्तीवर आहे. 4 षटकांचा खेळ व्यवस्थितरित्या झालाय आणि धावांची गती पाहिली तर 56 धावा. व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय मनोज पाटील यांचं आगमन झालेलं आहे. बाप्पा मोरया क्रिकेट ग्रुपच्या वतीनं सर आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतो. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. यानंतर होणारा सामना रोहान 11 एडबन आणि अमरदीप क्रीडा मंडळ जलसार दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती आहे. आपण 4 षटकं समाप्त झालेत. 5व्या षटकानंतर टॉस केला जाणार आहे, त्यामुळे टॉससाठी सज्ज राहायचं आहे. जाऊया या मैदानामध्ये जो सामना सुरू आहे त्या दिशेनं उत्कृष्ट अशा प्रकारची कामगिरी मैदानामध्ये होते, यात काही शंका नाहीये. रोहिदास रामचंद्र घरत माजी कर्णधार द्वारकामाई चिखलपाडा 1000 रुपयाची आर्थिक मदत आपण दिलेली आहे. मी आपल्याला विनंती करेन सर, आपण व्यासपीठावरती असताना रोहिदास रामचंद्र घरत प्लीज आपल्याला विनंती आहे सर, आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती असण्याचं. चला थँक्यू. यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर रियांशला आपण पाहतोय. एक युवा गोलंदाज रियांशकडे नक्कीच लक्ष दिलं जात आहे. कर्णधार रॉकी यांच्या माध्यमातून धावांची गती पहिली स्कोर काढला तर नक्कीच आपण बघू शकाल 56 धावा. अब तक 56. येणारे 6 चेंडू आहेत. 6 चेंडूंमागे किती धावा जमवल्या जातील की मात्र गोलंदाज हवे होतात फलंदाजांवर. विकेटचं पतन बघायला मिळेल का? जर आणि तरला थारा नाही. इथे मात्र आपण लाईव्ह ऍक्शन बघूया. खूप चांगली स्पर्धा. बाप्पा मोरया विठ्ठलवाडी चषक 2022 क्रिकेटचा रणसंग्राम. शेवटचं षटक चालू असताना पहिल्या चेंडूवर लॉफ्ट अँड ड्राईव्ह चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. येतोय चौकार. यस डीजे कुंदन. थँक्यू डीजे. मैदानामध्ये अप्रतिम अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. रोहान 11 एडबन अमरदीप क्रीडा मंडळ जलसार. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. 60 धावा फलकार आजच्या दिवसातला उच्चांक मात्र गाठतोय. सरतोडी संघ चेंडू बऱ्याच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षक आहे, कुठलीही चूक करत नाही आहे. विकेटचं पतन. पुन्हा एकदा जाऊया कुंदनकडे. यस डीजे.
माझी वाट हेरजो पैजण होऊ देन तुला कंगन होऊ देन केसात मला तुला गजरा होऊ देन. यानंतर होणारा सामना 1-11 एडमन अमरदीप क्रीडा मंडळ जलसार 5व्या षटकाचा निर्णायक षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. आपण प्लीज टॉस बॉक्स मध्ये या. त्याचबरोबर डगआउट मध्ये विनंती आहे जे बॅट्समन आहेत ते रेडी ठेवा की ज्यामुळे वेळ थोडासा वाचेल. मैदानामध्ये टीम मिटिंग करू नका की ज्यामुळे वेळ वाचेल, कारण एकूण 10 संघ आहेत त्यामुळे भरपूर मॅच शिल्लक आहेत. वेळेवरती सामना सुरू करणं आणि फिनिश करणं हे आपल्या सर्वांचंच काम आहे. प्लीज प्लीज रिक्वेस्ट आहे आपल्याला. नक्कीच नक्कीच म्हटल्याप्रमाणे वेळेवर मॅच चालू होणं आणि वेळेवर संपणं हे खूप गरजेचं आहे आणि त्याला कोऑपरेटिव्ह करणं खेळाडूंचा भाग आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे मात्र नक्कीच विकेटचं पतन. सिद्धार्थला मात्र इथे मागे जावं लागेल कारण कुठेतरी स्ट्राईक सोडण्याचा जो टायमिंग होता तो मात्र कुठेतरी चुकतोय. सिद्धार्थ येण्याच्या आताच नवीन जो फलंदाज होता त्याने मात्र स्ट्राईक सोडली नव्हती. पंचांनी मात्र रिव्ह्यू साठी सॉफ्ट सिग्नल त्यांनी देखील आउट दिलेला आहे. तर त्यासाठी रिव्ह्यू साठी थर्ड पंच आमचे तिसरे अंपायर्स इथे असतील पाटील नेटवर्कची टेक्निकल टीम. त्यांचं कार्य नक्कीच चांगल्या रीतीने पाहिल. अजित म्हात्रे सर कुठे असतील? अजित म्हात्रे सर इथे आहेत. तर आपले थर्ड अंपायर विरल नायर सर आपल्यामध्ये नक्कीच बघायला मिळतील. पाटील नेटवर्क्स आणि टीम आणि विरल नायर सर थर्ड डिसिजन आपल्याला बघायला मिळेल. आणि आपल्या विठ्ठलवाडी गावचे खूप चांगले आणि गोड समालोचक नितीन सर इथे आलेले आहेत. त्यांचा शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक असं स्वागत. व्यासपीठावरती द्वारकामाई संघाचे माजी कर्णधार आदरणीय रोहिदासजी रामचंद्र घरत यांचं आगमन झाले. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. रोहिदास रामचंद्र घरत यांचा सन्मान आपण पाहू शकता. लिजंड खेळाडू आहेत आणि द्वारकामाई संघासाठी त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. त्यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती पाहू शकता. या भव्य दिव्य अशा मंचावरती बाप्पा मोरया चषक 2022 एक मानाची प्रतिष्ठेची लाख मुलाची स्पर्धा, अतिशय दिमागदार असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. त्याचबरोबर नितीन पाटील आमचे ओघवते समालोचक आहेत, खूप चांगले मित्र देखील आहेत आणि गेल्या 2 वर्षामध्ये स्वतःमध्ये त्यांनी वेगळा असं प्रगती केलेली आहे. आज ते व्यासपीठावरती आहेत. तर नितीनजी आपलं स्वागत आहे. दीपेश त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करत आहेत. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री मिस्टर उत्कर्ष. 3 चेंडूंचा खेळ झाला आणि धावा जर आता पाहिल्या तर नक्कीच आपण पाहतोय 60 धावा धावफलकावर लागतात. पुन्हा एकदा मात्र धावची तिथे होतोय. कुठेतरी स्ट्राईक सिद्धार्थला देणं खूप चांगलं गरजेचं असेल कारण शेवटचे 2 चेंडू बघायत. इथे मात्र 2 ते 1 षटकार येतोय तर नक्कीच आपल्याला डिफेंड करताना हा धावा मात्र प्लस पॉईंट असतील. हाच मात्र प्रयत्न सध्याचा आहे. धावांची गती पहिली स्कोर काढला तर 60 धावा. चेंडूंचा जर विचार केला या षटकातला तर एकंदरीत 4 चेंडू फेकून झालेत. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना पाहूया कुठल्या प्रकारे फटकेबाजी केली जाते. थोडी घाई करत चला प्लीज कारण आपल्याला अजून देखील खूप सामने खेळवायचे आहेत. कारण आजच्या दिवसात आपण प्रथम येणाऱ्या 10 संघांना इथे आमंत्रण दिलंय आणि आजच्या दिवसातली ही 3री मॅच चालू आहे. यानंतर देखील 2 मॅच फर्स्ट राऊंडच्या आपण पाहणार आहोत. त्यानंतर सेकंड राऊंड सुद्धा आपल्याला बघायचे आहेत आणि त्यानंतर एक मॅच अजून सुद्धा असेल जी क्वार्टर फायनल साठी आपण काढणार आहोत. यावेळेस पुन्हा जाऊया मॅच कडे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस ताकदवान स्ट्रोक कॅरेबियन पॉवर. चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमा रेषा पलीकडे. 6 धावा. नक्कीच खूप चांगली फटकेबाजी, काय कमालीचा फटका सजवला का म्हणून मी स्ट्राईक घेतलेली आहे. त्याचं उत्तम उत्तर मात्र देत असताना आपण बघू शकाल सिद्धार्थ याला 100 मात्र हा टार्गेट त्याने सेट करण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ 5 षटकार आतापर्यंत ठोकल्यात. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची मात्र लीडिंग एज घेऊन चेंडू मात्र नक्कीच फाईन लेग मध्ये निघून जाईल. एंट्री साठी बाप्पा मोरया विठ्ठलवाडी चषक चौकार. यस डीजे. नक्कीच शेवटच्या 2 चेंडूंमागे 10 धावा जमवल्या जातात. जर सिद्धार्थाचा वैयक्तिक विचार केला तर 44 धावांचा मात्र वैयक्तिक खेळ करतोय. नक्कीच आपण जाणार आहोत ह्या नंतरच्या मॅचच्या टॉस कडे. एका बाजूला आपण बघणार आहोत ती म्हणजेच एडवण, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत अमरदीप क्रीडा मंडळ जलसार. मी 2 संघनायकांना विनंती करीन प्लीज टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे.
सकाळच्या सत्रामध्ये आपण उद्घाटन सोहळ्याचा अत्यंत सुंदर आणि दिमागदार कार्यक्रम पाहिला. या स्पर्धेच्या निमित्तानं सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी साहेब उपस्थित होते. त्यानंतर भीमसेन गायकवाड केळबा पोलीस स्टेशनचे इंचार्ज यष्ट्यांचं पूजन, त्यानंतर विकेटचं पूजन जगदीश जेवजी पाटील अर्थात अमोल पाटील यांचे पिताश्री त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. कोणाजी पाटील अमोल पाटील यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर क्रिकेट करता खूप चांगलं योगदान आहे. यंग खेळाडू निश्चितच हरपला आहे आणि त्याची आठवणी त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्याकरता बाप्पा मोरया चषक 2022 आपण पाहतोय. जाऊया उत्कर्ष आमच्याबरोबर जॉईन होत आहेत. टॉस का बॉस ओव्हर टू उत्कर्ष. चला तर विनंती करीन एडवण संघ प्लीज कर्णधार पाठवायचा आहे. तसेच अमरदीप जलसार संघ विनंती करीन की प्लीज टॉस साठी या. आणि टॉस साठी आमचे ह्या स्पर्धेचे शिल्पकार अथांग मेहनत यांनी देखील घेतलाय. प्रफुल्ल घरत सर ज्यांनी मात्र नक्कीच आम्हाला देखील इथे इन्व्हिटेशन दिलं, त्यांचं आम्ही मनापासून आभारी आहोत. टॉस साठी या प्लीज. वेळ दौडवू नका. आपल्याला वेळेचं महत्व जाणून घेणं खूप गरजेचं आहे. वेळ महत्वाची आहे. ज्या निसर्गाची देण आहे ती आपल्यासाठी थांबणार नाही. सूर्य त्याच्या टायमात जाणारच आहे. त्यासाठी आपण त्याला ऍडजस्ट करायचं आहे. मी विनंती करीन टॉस साठी या. एका बाजूला अमरदीप क्रीडा मंडळ जलसार तर दुसऱ्या बाजूला आपण बघणार आहोत एडवण संघ. प्लीज टॉस साठी यायचं आहे. एडवण विरुद्ध जलसार. प्लीज विनंती असेल माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉस साठी या. जलसार संघ मात्र इथे एक आपला कर्णधार आलेला आहे. मी विनंती करतोय एडवण संघाला जावेद सर, एडवण गावचं एक खूप महत्वाचं व्यक्तिमत्व, तेच इथे मात्र कर्णधाराच्या भूमिकेत आपण त्यांना पाहणार आहोत. प्लीज विनंती असेल लवकरात लवकर या, कारण आपल्याला सेकंड जी इनिंग आता या मॅचची आहे ती देखील चालू करायची आहे. टॉस करून आपण लगेचच त्या मॅच कडे जाणार आहोत. आपल्यासोबत प्रशांत आदवडे सर नक्कीच जॉईन होतील. व्हॉइस ऑफ इंडिया राज्यस्तरीय पुरस्कार जे सन्माननीय आहेत प्रशांत आदवडे सर आपल्या स्पर्धेला नक्कीच आपल्या भाग्य आहे की प्रशांत आदवडे सर आपल्या सोबत आहेत. मी विनंती करीन एडवण संघाच्या कर्णधाराला प्लीज टॉस साठी या. जलसार संघाचा कर्णधार आपल्यामध्ये आहे आणि टॉस करतील. ह्या स्पर्धेसाठी खूप जास्त मेहनत घेत असतात. बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघाचा जर विचार केला तर नक्कीच एक लीडर रोल म्हणून त्यांच्याकडे असतो. टीमला नक्कीच पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांच्या माध्यमात असतं. तेच प्रफुल्ल घरत सर आपल्या सोबत आहेत. प्लीज टॉस साठी या. रुहान 11 एडवण ही मात्र आपण संघ पाहतोय. एका बाजूला अमरदीप क्रीडा मंडळ जलसार. टेल्स इज कॉल अँड नाव टेल्स. रुहान 11 एडवण संघ नाणेफेक जिंकतोय. प्रथमतः तर कर्णधारांकडे जातोय. एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय वाटतंय, कसं आयोजन आणि ही स्पर्धा खेळताना काय फील करताय? स्पर्धा म्हटली तर चांगलीच असते. विठ्ठलवाडी गावचं पहिल्यापासून नाव आहे आणि इथे खेळण्यासाठी खूप आनंद होतो. नक्कीच लगतची मॅच देखील चालू करायचं आहे. जास्त वेळ घेणार नाही. तुम्ही नाणेफेक जिंकला, तुमचा निर्णय काय आहे? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेऊ. क्षेत्ररक्षण करत असताना तुम्हाला देखील खूप शुभेच्छा असतील. अमरदीप जलसार संघ तुम्ही मात्र नाणेफेक हरलाय, तुम्हाला देखील शुभेच्छा. आपल्याला लगतची मॅच लगेचच चालू करायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. पुढील मॅच साठी तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जाऊया. मायक्रोफोनवर आपल्याकडे जॉईन होतील व्हॉइस ऑफ इंडिया प्रशांत आदवडे सर. ओव्हर टू यू. थँक्यू उत्कर्ष. यावेळेला एक मधुर असा आवाज यापूर्वी पहिल्या इनिंग मध्ये आपण ऐकलेला आहे. ऑप्टनच्या भारतात चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु यावेळेला निश्चितच फटका फसला होता. क्षेत्ररक्षण खूप चांगलं करण्याचा प्रयत्न झाला. झेल टिपला असलं तर निश्चितच खेळाडू व्हायरल झाला असता, परंतु झेल टिपला आला नाहीये. ज्या पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय, धावपल करतोय धाबा आहेत 1. जिंकण्यासाठी एकूण पाहिलं तर 71 धावांची आवश्यकता. रॉकी ग्रुप टिंबी कोडाबे आणि कुर्लाई सरतोडीच्या दरम्यान सुरू असलेली अत्यंत प्रतिष्ठेची लढत आपण या ठिकाणी पाहत आहे. कोणत्याची मार्कवरती गोलंदाज सज्ज सागर. यावेळेला मात्र मोठा फटका खूप सुंदर पद्धतीने सजवलाय. स्वर्गीय अमोल पाटील स्टँडच्या वरून चेंडू सीमारेषा पार. षटकार.
थँक्यू तुझे कामेशच्या बॅटमधनं एक धावले तर रियांशच्या बॅटमधनं षटकार आलेला आहे. रियांश मात्र अप्रतिम फटका सजवतोय. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार जातोय 6 धावां करता. हो हा चांगला चेंडू होता. टप्पापर्यंत थोडासा यावेळेला वळतोय आहे. बॅट्समॅन बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅटवरती इतकासा चांगला आलेला नाहीये. आतली कड घेतोय आणि येतोय स्क्वेअरलेगच्या दिशेने. धावपलवरती एकूण डाबा होत आहेत 8. बाप्पा मोरया चषक 2022 पहिला दिवस. धावपलकावरती धाबा 71 करायचे आहेत. धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहू शकता रॉकी ग्रुप टीबी कोडाबे. आणि लवकरच 30 तारखेला आपण रॉकी चषकाचं शानदार असं उद्घाटन पाहणार आहोत. यावेळेला चांगला चेंडू बॅट्समन शफल झाला ऑफ टाइमच्या बाहेर, परंतु ऑफ टाइमच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. अजित मात्र यावेळेला वाईट बॉलचा इशारा करतायत. लेंथ खूप चांगली ठेवणं फार गरजेचं असेल. देशावरती कंट्रोल असणं फार गरजेचं आहे. नियंत्रित गोलंदाजी तुम्हाला करायची आहे. धावपलकरती एकूण डाबा 9. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर सज्ज. यावेळेला ऑन साईडला खेळण्याच्या नादामध्ये चेंडू बॅटवरती आलेला नाही. टो लागतोय. चेंडू जाईल लॉंग अपच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केले. जोपर्यंत लॉंग अपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पकडतोय, थ्रो करतोय, तोपर्यंत 2 धाबा बॅट्समन पूर्ण करतायत. रोहननं हा चेंडू पकडला होता, परंतु वेळ होता बॅट्समनकडे 2 धाबा घेण्याकरता. 2 धाबाने आता संघ पोहोचलाय दुहेरी अंकामध्ये. टीबी खोडाबे यावेळेला 71 धावांचा पाठलाग करत असताना धावपलकर धाबा 11. रियांश आणि कामेशची जोडी. रियांश घेतो व्यक्तिगत 7 या धावसंख्येवरती. त्याच्या बॅटमध्ये एक उत्तुंग षटकार आलाय. कामेशनं 3 धावा केल्यात. यावेळेला मोठा फटका बॉलरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. षटकार, दर्जेदार षटकार. या चेंडूवरती 6 धावांची मोहर उमटवले. थँक्यू. समुद्राच्या लाटांशी संघर्ष करत आपलं जीवन व्यतीत करणारा राजा म्हणजे कोळी राजा. आणि आता इथे बघितलं तर बॅटिंग करत असताना कामेश व्यक्तिगत 9 या धावसंख्येवरती घेतोय. काय फटका सजवला होता. याला चेंडू सोडून दिला. अजित मात्र आमच्या बाजूला वळतायत, हात करतायत. समांतर धावा येत आहेत. अवांतर धावपलकर धावा होत आहेत. 19 धावपलकर धावा होत आहेत. 18 धावा धावपलकावरती. अगदी फास्ट काम चालू आहे प्रसादचं. मला वाटतं की तो 18 वरती 19 वरती जाईल, परंतु त्याने अगोदरच 18 लिहिलं गेलं होतं. आणि हे महत्वाचं काम आहे. खूप छान पद्धतीनं स्कोरिंगचं काम प्रसाद कडून. यावेळेला खूप सुंदर फटका. चेंडू पुन्हा एकदा जाईल ऑन साईडला. अमोल पाटील स्टँडच्या डाव्या बाजूने चेंडू सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती एकूण डाबा आहेत 24. पहिल्या ओव्हरमध्ये कामेश आणि रियांशने धावांची लयलूट केली. आणि यालाच म्हणतात डायमंड कट डायमंड. लोहा लोहे को काटता है. टीट फॉर टॅट. जास्तीत जास्त उत्तर दिलेलं आहे. सडेतोड उत्तर दिलेलं आहे. 71 धावांचा पाठलाग करत असताना टीबी कोडाबे संघानं. सुरू असलेला सामना रॉकी ग्रुप टीबी कोडाबे आणि कुर्लाई सरतोडी या संघा दरम्यान आपण ही लढत पाहताय. संघर्षपूर्ण मॅच असेल आणि दोन्ही बॅट्समॅनना सूर सापडले. रियान 7 वरती घेत होतं. कामेशच्या बॅटमध्ये 2 उत्तुंग षटकार आलेत. एक बॉलरच्या डोक्यावरून आणि एक षटकार डीप मिड विकेटमध्ये त्याने सजवला होता. पूलचे चांगले फटके आपण या मॅचमध्ये दोघांकडून पाहिलेले आहेत. पिकअप पूल असेल किंवा पूलचे फटके जे रिकी पॉन्टिंग आणि रोहित शर्माचे आवडते फटके आहेत. आणि यावेळेला जर बघितलं तर टेनिस क्रिकेट खेळत असताना तुम्हाला हुक आणि पूल करणं फार गरजेचं आहे, कारण हा चेंडू बाउन्स घेतो, बहुसोडी घेणारा चेंडू आहे आणि यावरती तुमच्याकडे उत्तर असलं पाहिजे. पहिल्या षटकात काय सुरुवात केली, शानदार कामगिरी यावेळेला टीबी कोडाबे संघासाठी कामेश आणि रियाज कडून. धापलकर धाबा 24, 71 धावांचा पाठलाग करत असताना रॉकी ग्रुप संघ. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहन. यावेळी देखील चेंडू अभेत आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तो बदला प्रेक्षक चेंडू जाईल यावेळेला स्टँड मध्ये. आणखीन एक जबरदस्त फटका, स्टँड अँड डिलिव्हर. थँक्यू. यावेळेला रियांशच्या बॅटमधनं हा दुसरा षटकार.
ध्येय मोठं असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागते. 71 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हटल्यानंतर दोन्ही बाजूला आक्रमण करणं फार गरजेचं आहे. आणि इथे आता रोहनचं काय स्वागत होत आहे. स्वॅग से करेंगे स्वागत. पहिल्या चेंडूवरती षटकार. अफलातून बॅटिंग करत असताना रियाज आणि कामेची जोडी आता ह्या जोडीला सूर सापडलाय. डोकीदुखी ठरू शकते निश्चितच या मॅच मध्ये कुर्लाई सरतोडी संघासाठी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहन सज्ज असेल. खेळण्याची जबाबदारी रियांशची. व्यक्तिगत 13 धावसंख्येवरती रियांश खेळतोय. आणखीन एक फटका सजवला. आकाशाला गवसणी घालणारा षटकार आहे. अमोल पाटीलचा स्टँड जो आहे त्या स्टँडच्या डाव्या बाजूने चेंडू सीमारेषा पार जातोय. येतोय बाप्पा मोरिया. दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. गाण्याचे बोल खूप चांगले. टिप टिप बरसा पाणी पाणी ने आग लगाय. इथे टिप टिप पाणी नाहीये. इथे आता वाटतं की मोठा पाऊस आलाय. धो पाऊस पडतोय. धावांचा पाऊस पडतोय आणि मैदानाला अक्षरशः कामेश आणि रियाजने आग लावलेली आहे. धावांची बरसात. मैदानावरती रोहनवरती हल्ला लगातार सलग आपण बघितलं 2 षटकार रोहनच्या बॅटमधनं. काय दर्जेदार बॅटिंग करतोय. वा. धावपलकरती एकूण धावा होत 36. 71 धावांचा पाठलाग करत असताना इथे आपण पाहू शकता टेबी खोडाबे संघ. चांगला फटका गॅप मध्ये कळलाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जाईल. गवताला आग लावत चेंडू सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार. धाव मिळते 4. आरपारच्या लढाईत बॅट्समन मात्र यावेळेला एक क्लासिकल कबीर खेळतोय. थँक्यू कुंदन. अप्रतिम बॅटिंग मैदानामध्ये निश्चितच रियांशकडनं 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय. यावेळेला आणखीन एक चांगला फटका सुचवलाय. ऑन साइडला गॅप मध्ये खेळला जातोय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. 1 धाव मिळणार आहे. अप्रतिम बॅटिंग सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये बॅट्समन कडून धावपलकरती एकूण धावा होत आहेत 41. 71 धावांचा पाठलाग करायचा. 2 षटकांचा जर खेळ बघितला तर धावांची अक्षरशः लयलूट केली आणि चांगली बॅटिंग क्वालिटी बॅटिंग रियांश आणि कामेशकडनं झाले. 71 धावांचा पाठलाग करत असताना टीबी खोडाबे 41 बिनबाद 41. एक छोटासा 2 षटकांचा खेळ अजून मैदानामध्ये शिल्लक आहे. म्हणजे अजून आपण बघितलं तर निश्चितच मैदानामध्ये आवश्यकता आहे. चला प्लीज. तर 2 षटकाचा जर आतापर्यंत खेळ बघितला तर 4 चेंडू आतापर्यंत झाले दुसऱ्या षटकाचे आणि एकूण एक चौकार आलाय यावेळेला रियांशच्या बॅटमधनं. 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधनं आहेत. या षटकाचे 2 चेंडू अत्यंत महत्वाचे असतील आणि आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 41 धावा कुठल्या गेलेल्या आहेत. मैदानात काही करता खेळ थांबलेला आहे. निश्चितच एक इंजुरी झालेली आहे. त्यामुळे निश्चितच आमचे जे आयोजक आहेत ते मैदानात पोहोचले. दिपेश मला वाटतं मैदानामध्ये गेलाय. बाप्पा मोरिया चषक 2022 क्रिकेटचा महासंग्राम. 10 चेंडूत 41 धावा. याचा अर्थ स्ट्राईक रेट रियांश आणि कामेचा जबरदस्त आहे आणि लिमिटेड ओव्हरमध्ये स्ट्राईक रेट बघितला जातो. मैदानामध्ये खेळ काही वेळा करता थांबलेला आहे. अजूनही काही आवश्यकता दिपेशला आहे. मॅजिक स्प्रे मैदानात गेलाय दिपेश. खेळाडू ओके. बाप्पा मोरिया क्रिकेट ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोरिया चषक 2022 अत्यंत सुंदर असं आयोजन नीटनेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो हा सामना देखील तितकाच महत्त्वाचा. दोन्ही संघांसाठी खेळाडू पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिल्या 10 चेंडूमध्ये आतापर्यंत 41 धावा कुठल्या गेलेल्या आहेत. या षटकाचं पृथक्करण बघा. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर चौथ्या चेंडूवरती एकेरी धाव. पहिल्या षटकाचं पृथक्करण बघितलं 24 धावा कुठल्या गेल्या. सिंगल धाव, षटकार, पुन्हा एकदा सिंगल धाव, व्हाईट बॉल, डबल, षटकार, व्हाईट बॉल, षटकार. सागरचं षटक खूप महागडं ठरलं. रियांश आणि कामेशनं पहिल्या 10 चेंडूमध्ये अफलातून बॅटिंग केले, तंत्रशुद्ध बॅटिंग केले आणि बॉलच्या मेरिट प्रमाणे बॅटिंग करत यावेळेला निश्चितच आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. दीपेश थँक्यू. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहन सज्ज. त्याला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातोय. पंच दोन्ही हात फैलावत आहेत आणि सांगतात की चेंडू स्क्वेअर आहे.
आशुतोष व्यवहारेने आपण यावेळेला पाहू शकता अजित आणि आशुतोष ही जोडी मैदानामध्ये आहे ऑफिशियल म्हणून काम करत असताना. धावबल धाबा 42. बाप्पा मोरया चषक 2022 या षटकाचा पुढचा चेंडू. आणखी एक मोठा फटका खेळला स्टँड अँड डिलिव्हर चेंडू बोलाच्या डोक्यावरून झाली सीमार शापार. अनुराग चव्हाणच्या डोक्यावरून चेंडू सीमार शापार जातोय. षटकार मॅग्निफिसंट बॅटिंग. थँक्यू डीजे. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे. बॅटिंग करत असताना आपला क्लास दाखवत असताना दोन्ही बॅट्समन. आणखीन एक मोठा फटका खेळलाय बघूया काय करतोय. चेंडू जाईल वन बाउंड जातो की पार जातोय सीमारेषा पार. यावेळेला कामेशच्या बॅट मध्ये देखील षटकारांची आतषबाजी. मैदान तुफान बॅटिंग करत असताना दोन्ही बॅट्समन कमाल केले दोन्ही बॅट्समननी. थँक्यू डेजे. बाप्पा मोरया चषक 2022 क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतोय. भूपेश पाटील सरांना मी बघतोय यावेळेला. भूपेश पाटील सर भरपूर खुश आहेत. पहिल्या 2 षटकात 12 चेंडू मध्ये जर बघितलं तर एकूण 54 धावांची लयलूट कामेश आणि रियांश यांच्याकडून. काय बॅटिंग केले वा. टेंबू खडबे संघासाठी 12 चेंडू मध्ये 50 धाबा तडकावल्या गेल्यात. एकूण 12 चेंडू मध्ये 54 धाबा. अर्धशतक अगदी फास्ट. कुलंदाजी मार्कवरती केदार. मैदानामध्ये खेळ सुरू आहे दमदार. स्ट्रायकरला बॅट्समन सज्ज असेल. यावेळी देखील चेंडू तडकावलाय. केदार वरती हमला. केदार वरती यावेळेला जबरदस्त प्रहार. चेंडू झाली सीमार शापार. येतोय दर्जेदार षटकार. बाप्पा मोरया षटकार. साठ धाबा धाबल कबरती आहेत. सिद्धार्थच्या पहिल्या चेंडूवरती षटकार. पुन्हा एकदा चेंडू हवे त्या चेंडूच्या खाली क्षेत्र खेळण्याचा प्रयत्न परंतु तो बनला प्रेक्षक. आणि काय बॅटिंग आहे. काय बॅटिंग आहे. इथे तारे आहेत. इथे सितारे आहेत. इथे कमाल आहे. इथे धमाल आहे. इथे धडाका आहे. इथे धूम धडाका आहे. कडक बेधडक बॅटिंग मैदानामध्ये. लवकर मॅच संपवण्याचा इरादा मैदानामध्ये दोन्ही बॅट्समन कामेश आणि रियांचा. धापल करती एकूण धावा आहेत 66. जिंकण्याकरता 71 धावांची आवश्यकता. परंतु रियांश आणि कामेश आणि रियांशच्या दोघांमध्ये झालेली भागीदारी जबरदस्त आहे. आणखी एक चांगला फटका खेळला. गॅप मध्ये चेंडू. लॉंगामध्ये क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न करतोय रोखण्याचा परंतु आता थांबवणं कठीण झालंय. मैदानामध्ये वादळ आलेले आहे. कामेश आणि रियांच्या रूपाने चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार. या चेंडूवरती 4 धावांची मोहर. रियांश 40 या धावसंख्येवरती घेतोय. जिंकण्याकरता फक्त 1 धाब्याची आवश्यकता. चांगला चेंडू आहे. बराच वेळानंतर एक चांगला चेंडू आला त्यामध्ये रियांश बाद झालाय. परंतु रियांश करता टाळ्यांचा गजर निश्चित होईल. विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन सोडले आपल्या संघाला. 40 धाबांची धमाकेदार इनिंग त्याने पेश केलेली आहे. त्यामुळे डगआउट मधून आपण टाळ्यांचा आवाज निश्चित ऐकूया. रियांश वेल प्लेड. एंड ऑफ द व्हेरी गुड इनिंग. थँक्यू विजय. मनोहर सरांना मी विनंती करेन सर आपण व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत. 71 धावांचा पाठलाग करत असताना टेंबी कोडबे संघाच्या आघाडीच्या जोडीनं कामेश आणि रियांशनं अफलातून बॅटिंग केली. दर्जेदार बॅटिंग केले. देखणे फटके खेळलेत. तर यावेळेला पहिला गडी बाद झालाय. सिद्धार्थनं विकेट घेतलाय परंतु तोपर्यंत रियांशनं 40 धावांची एक जबरदस्त इनिंग पेश केले. काय बॅटिंग केले वाह. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सिद्धार्थ सज्ज असेल. राहुल क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरता आलाय. 71 धावांचा पाठलाग होतोय. यावेळेला मिस्टर स्ट्रोक चेंडूच्या खाली यावेळेला यष्टरक्षक येतो आहे
आणि झेल सोडलाय, फक्त झेल नाही सोडलेला तर हा सामनाही आपण सोडलेला आहे. हा सामना रॉकी ग्रुप टीम खोडावे संघानं आपल्या नामावरती केलेला आहे. कुर्लाई सरतोडीचा प्रवास या ठिकाणी संपुष्टात येईल. शानदार कामगिरी दोन्ही बॅटर कडनं झाले. विशेष करून कौतुक करावं लागेल कामेश आणि रियांश, अप्रतिम बॅटिंग दोघांनी केलेली आहे. काय झाडी काय डोंगर काय हटल एकदम ओके. काय झाडी काय डोंगर काय हटल एकदम